कागलमध्ये भाजपला मोठा धक्का आज बसणार आहे। समरजित घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध घाटगे अशी लढत जवळपास निश्चित मानली जाते आणि याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाआधी समरजित घाटगे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। जवळपास अनेक वर्ष भाजपसोबत राहिल्यानंतर आज समरजित घाटगे शरद पवार यांची तुतारी हातात घेण्याचा निर्णय जो त्यांनी जाहीर केला होता आणि आज तुतारी त्यांच्या हातामध्ये असणार आहे। आणि तत्पूर्वीच समरजित घाटगे आपल्या सोबत आहेत। राजिक, नवा प्रवास तुमच्या राजकारणातला आजपासून सुरू होतो। एक माझा वैयक्तिक पेक्षा कागल गडिंग्लज उत्तूर मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी आणि त्याच्या मुहूर्तमेढसाठी एक नवीन युग सुरू झाला आहे असं म्हटलं तर बरोबर ठरेल। तर तुतारीच घ्यायचा हा निर्णय कधी डोक्यात आला होता आणि तिची सगळी हालचाली कधीपासून सुरू होते? कारण आम्हाला देखील या संदर्भातली बातमी जेव्हा समजली तुम्ही तुतारी हातात घेताय त्यावेळी देखील आम्ही शॉक होतो, सगळेच पत्रकार असू दे, नागरिक देखील। कधीपासून सगळं सुरू होतं? नाही, मी तुतारी घेतली ह्याचं बातम्या तुम्ही तर फारच आधी सुरू केल्या होत्या, तेवढं आधी नव्हतं ते। आय थिंक फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट ही सगळी प्रक्रिया सुरू झाली, भेटी झाल्या आणि त्यानंतर तो निर्णय घेतला। कार्यकर्त्यांना भेटलो, कार्यकर्त्यांमध्ये एकमत झालं, सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण तुतारी घेतली पाहिजे। कारण जेव्हा आपल्याला कागल गडिंग्लज उत्तर विधानसंघामध्ये शिवस्वराज्य निर्माण करायचं आहे, पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे, तर त्याचं सगळ्यात चांगलं प्रतीक म्हणजे तुतारीच। तर हा निर्णय घेणं किती कठीण होतं? कारण भाजपसोबत खूप जवळीकचे संबंध, विशेष करून फडणवीस यांचे तुमचे चांगले संबंध होते, तो निर्णय घेत असताना किती कठीण होतं? कोणाकोणाची भेट तुम्ही घेतली? निर्णय घेताना कुठलाही निर्णय कठीण सोपा कुठलाच नसतो। प्रत्येक निर्णयाचे एक वेगवेगळे आव्हानं असतात, प्रत्येक निर्णयाचे इश्यूज असतात आणि मी अभिमानाने सांगतो की मी हा निर्णय घेतल्यानंतर माझ्या सगळ्या नेत्यांना भेटलो, भूमिका सांगितली। राजकारणामध्ये असे निर्णय घ्यावे लागतात, पण पाठीमागे कोणाच्या पाठीमागे असे निर्णय घेणं, जे करायचं छाती ठोक करून करायचं। आणि मी सगळ्यांना भेटून माझे निर्णय सांगून आता येत्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहे। मागचा जो विषय होता तो राजकीय, माझा तो विषय संपलेला आहे आणि आता पवार साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करणार आहे। तर फडणवीसांचं त्यावेळीचं बोलणं काय होतं तुमच्यासोबतचं? चंद्रकांत दादा, विशेष करून चंद्रकांत दादांची पण तुमचे चांगले संबंध आहेत, त्यांनी हे सगळं करत असताना काय नेमका संदेश लास्टला शेवटी भेट झाली असेल काय? राजकीय नेता म्हणून त्यांनी मला थांबवायचा प्रयत्न केला, पण मी म्हटलं दादांना आणि देवेंद्रजींना माझ्या वडिलांसह आणि भावासह विचार करा की मला हे पुढे जे परिवर्तन घडवायचं आहे, हे करण्यासाठी तुमच्या मुलाला आणि तुमच्या धाकट्या भावाला ती स्वायत्ता द्या। त्याच्या पुढे काय ते बोलू शकले नाहीत। तर आगामी निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत, त्या ठिकाणी दोन्ही निवडणुका खरं तर या ठिकाणी होतील। एकतर तुमच्या मुश्रीफ वर्सेस समरजित घाटगे तरी होणारच आहे त्या ठिकाणी, मात्र दुसरी एक लढाई त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, अजित पवार वर्सेस शरद पवार। खरं तर या लढाईकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? गेल्या अनेक वर्ष तुम्ही या सगळ्याची तयारी देखील केली। ही लढाई समरजित घाटगे वर्सेस हसन मुश्रीफ पेक्षा ही लढाई आदरणीय शरदचंद्र पवार साहेब वर्सेस हसन मुश्रीफ आहे। बरोबर, वस्तात कोण आहे? आणि कागलमध्ये काय झालंय की कसंही कधीही आपण आपल्या गुरूंच्या पाठीत खंजीर खुपसून आपण निर्णय घ्यायचं, आता बास। कागलचा स्वाभिमान हे जागं झालेलं आहे आणि ही समरजित घाटगे आणि मुश्रीफपेक्षा कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेचा प्रत्येक स्वाभिमानी घटक वर्सेस हसन मुश्रीफ ही लढाई आहे। तर गुरुच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलंय त्यांनी, यापूर्वी देखील तसं केलं होतं असं देखील काही दिवसांपूर्वी बोलला होता, काय नेमकं? तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे, मला वाटतं येत्या काळामध्ये अधिक आपण त्याच्यावर बोलू। किती वेळा किती लोकांचे आपण बदललेत आणि ह्याचं आता कुठंतरी माझं मत आहे की काय व्हायला लागले, ह्याच्यामुळं कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेचं ब्रँडिंग चुकायला लागले आणि मला असं वाटतं की हे पुरोगामी विचाराला न पटणारं आहे आणि ते आता सामान्य जनतेने निर्णय घेतला पाहिजे की हे काहीही केलं काही चालतं, हे बरोबर नाही। आज आपल्याला ज्या माणसाने मोठं केलं, एवढ्या त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांना असं हे दिवस दाखवणं हे योग्य आहे का? काही दिवसापूर्वी काही बोलणं आणि आता काय करणं? आता मी जसं माझ्या नेत्याला भेटलो का नाही, का डायरेक्ट राज्यपालांनाच आशीर्वाद घ्यायला गेलो? मी माझ्या नेत्याला भेटलो ना, तेवढी कॉमन कर्टसी आपण पाळावी अशी माझी फक्त म्हणणं होतं।
तर हे सगळा तुम्ही निर्णय घेत असताना हसन मुश्रीफांची या ठिकाणी एक प्रतिक्रिया आली की हा सगळा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही, जनतेने ठरवलेलं आहे, जनता ठरवलेलं करणार आहे. मी कुठं म्हटलं घ्या गांभीर्याने? मी त्यांच्यावर काही वक्तव्य केलंच नाही आहे. आणि राहिला प्रश्न गांभीर्याने, समरजी घाडगेचा विषय नाही आहे. ही एक मूव्हमेंट आहे, ही एक क्रांती व्हायला लागली आहे. मी जसं म्हटलं त्याला ते किती गांभीर्याने घेतात हा विषय आहे. पण मला एक खात्री आहे, ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना गांभीर्याने घेतील याची मला खात्री आहे. तर गांभीर्याने घेतील असं तुमचा विश्वास आहे. मला आज नाही, तुमच्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना. आज तुमच्यासोबत आणखीन त्यांच्या गटातले काही नगरसेवक सोबत येतात अशी एक माहिती मिळते. काही नाही. ही बातमी कुठून आली, काय आली, मला काही माहीत नाही. कुठलाही प्रवेश नाही आहे त्या कोणाच्या विरोधी गटातून. आणि आज मी जनतेला एवढंच सांगतोय की कागल गडिंग्लज उत्तूरच्या भविष्यामध्ये तुम्ही जरा एक संधी द्या आणि ते साकार करण्यासाठी मला साथ द्या. कारण आज 5 वेळा ते आमदार आहेत, त्यांच्याकडे सगळ्या संस्थांची ताकद आहे, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट आहे, महायुतीची ताकद आहे, दिल्लीची ताकद आहे. माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 2च गोष्टी आहेत, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलमधले 3,37,000 जे माझे कुटुंबाचे सदस्य आहेत, ही जनता. या दोघांच्या साथवर आणि ताकदीवर मी ही इलेक्शन लढतोय आणि त्यांच्या ताकदीवर हे परिवर्तन करू. तर गेल्या वेळची अपक्ष एकटे समरजित घाडगे म्हणून त्या ठिकाणी जवळपास 90,000 मतं घेतली होती. आता तुतारीची मदत मिळणार आहे. कसा वाटतोय हा सगळा विश्वास? ही समीकरणं कशी समरजित घाडगे आता जुळवणार नाही? सतेज पाटलांची देखील भेट आता अजून बराच टप्पा पार करायचा आहे. समोरच्या माणसाला कुठंही कमी समजणं इज डिसरिस्पेक्टफुल. त्याच्यामुळं माझी जनतेला विनंती आहे सगळ्यांना की ह्या कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या संख्येमध्ये आपण सगळी बाहेर पडा, लोकांना भेटा, जास्तीत जास्त लोक ह्याला कशी जोडली जातील ह्याच्यावर आपण फोकस करू. कुठल्याही इलेक्शनला आपण जिंकलो आणि झालोच असं गृहीत धरून बोलणं हे योग्य नाही आहे. अजून आपल्याला बरंच काम पुढे करायचं आहे, पण प्रत्येक दिवसामध्ये प्लस होत चाललं आहे, इम्प्रूव्हमेंट होत चालली आहे आणि मला खात्री आहे की कागलचं परिवर्तन 100% जनताच घडवेल. तर एक सगळ्यात प्रश्न एक सगळ्यांच्या समोर होता की समरजित घाडगेंनी तुतारीच का हातात घेतली? तुतारीच नेमकी काय? या सगळ्या याच्यात काय नेमका विश्वास तुतारीत आहे? मी जसं म्हटलं, स्वराज्याचं प्रतीक तुतारी आहे. आणि ज्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घड्याळ चिन्ह आणलं, तर ज्या लोकांनी ते चिन्ह काढून घेतलं त्यांच्या हातामधले, त्याचे पश्चिम महाराष्ट्राचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे मुश्रीफ साहेब. बरोबर, ज्या नेत्यांनी तुम्हाला घडवलं त्यांचं चिन्ह तुम्ही काढून आज तुम्ही उभारताय, तर त्या नेत्याचं नवीन चिन्ह घेऊन त्यांच्यासमोर मी उभारतोय. आता जनतेने ठरवायचं काय करायचं. एकीकडे आम्हाला नेहमी शरद पवार जेव्हा कोल्हापुरात यायचे तेव्हा मुश्रीफ पाहायला मिळायचे. आता समरजित घाडगे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर एक वेगळा संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी अनेकांना त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज देखील सकाळपासून त्यांच्यासोबतचा प्रवास आहे. बदललेले वातावरण कसं? आगे आगे देखो क्या होता है. भरपूर आहे अजून गोष्टी, फार सगळं बोलणं येतं योग्य नाही. अजून बऱ्याच गोष्टी काम करायचे आहेत. पण माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे कागलला येत आहे. कारण त्यांना कागल ही राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्यासाठी ते येत आहेत. आणि बघा ना, कुठल्या प्रवेश असं झालाय का? किती मोठा मान सन्मान त्यांनी कागलला दिला. जर पवार साहेब एवढं देऊ शकतात तर कागलच्या जनतेची ही जबाबदारी आहे की त्याला प्रतिसाद देऊन आज ह्या परिवर्तनामध्ये त्यांनी साथ द्यावी. आजची ही विजयाची तुतारी त्या ठिकाणी असते. परिवर्तनाचा विजयाचा मुहूर्तमेढ आहे. आज विजय घोषित करणं बरोबर ही उद्धटपणा आणि ओव्हर कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नाही आहे. आपण जनतेला गृहीत धरणं बरोबर नाही. ठीक आहे, काही लोक स्वतःला परमनंट म्हणत असतील, पण आज मी म्हणणं की विजय झाला हे कागलच्या स्वाभिमानी जनतेला गृहीत धरणं चुकीचं आहे. मुहूर्तमेढ आहे, इथून सुरुवात झाली आहे आणि नोव्हेंबरच्या मतमोजणीमध्ये ती पूर्ण होईल. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खरं तर समरजित घाडगे यांचा आज सायंकाळी 5 वाजता अधिकृतरित्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होता आणि तत्पूर्वीच आपल्याशी त्यांनी साधलेली ही सविस्तर बातचीत होती. नक्कीच आपण कुठल्याही पद्धतीचा ओव्हर कॉन्फिडन्स या ठिकाणी बाळगत नाही. आजची ही विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवण्यात आलेली आहे.
नक्कीच आगे आगे देखो होत आहे की अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या सगळ्यातून दिलाय. मात्र नक्कीच एक मोठा उमेदीनं, मोठ्या ताकदीनं यापुढच्या काळामध्ये आता भाजप मध्ये असताना ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहिली होती त्याच पद्धतीनं आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण जनतेच्या खरं तर दारापर्यंत जाऊन कामं करणार असल्याचा विश्वास सुद्धा या संपूर्ण मुलाखतीत त्यांनी मांडलेला. त्यामुळे नक्कीच आज तुतारी घेतल्यानंतर पुढचा प्रवास समरजित घाडगेंचा कशा पद्धतीने असणार आहे हे देखील आपण आता येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.